जय मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबर पासून चालू झालेली आहे। तरीही आपल्या सर्वांच्या मनात एक प्रकारचा संभ्रम निर्माण होतो, एक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात की फॉर्म कुठं भरायचा। XYZ जिल्ह्यात माझ्या कास्टला भरपूर जागा आहेत, तर मी फॉर्म तिथं भरू का? मुंबईला चांगल्या जागा आहेत, तर म्हणून मी तिथं मुंबईला फॉर्म भरू का? मागच्या भरतीमध्ये XYZ जिल्ह्यात पेपर सोपा आला होता, मग मी तिथं फॉर्म भरू का? आता यावेळेस माझ्या कास्टला भरपूर जागा आहेत तिथं, तर मी यावेळेस तिथं फॉर्म भरू का? मागच्या वेळेस म्हणजे अकोला जिल्हा धरा की अकोला जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेस आपला पेपर सोपा होता, यावेळेस तिथले SP बदलले, तर मग मी तिथं फॉर्म भरू का? तर अशा प्रकारचे सर्वचे सर्व आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात। मागच्या भरतीमध्ये XYZ जिल्ह्यात 1-2 मार्कांनी मी वेटिंगला होतो, तर आता पण तिथंच फॉर्म भरू का? तर अशा सर्व प्रकारचे प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात। तर अशा प्रश्नांमध्ये आपण गोंधळून न जाता आपण योग्य जिल्ह्याची निवड करायला पाहिजे, कारण की यावेळेची परिस्थिती ही वेगळी आहे। कारण की मुंबईच्या खालोखालच आता मुंबईला 2459 इतक्या जागा आहेत, त्याच्या खालोखालच आपल्या पुणे शहराला 1733 इतक्या जागा आहेत। तर अशा प्रकारे इथं डिवायडेशन होईल, म्हणजे मुलं डिवाइड होऊन जातील इथंच। तर आपण असं पण म्हणू नाही शकत की मुंबईला खूप हाय लिस्ट जाईल, म्हणजे कॉम्पिटिशन भरपूर राहील, पुण्याला भरपूर राहील, तर इथं हे मुलं वाटून जातील। समजा म्हणजे मागच्या ज्या भरत्या झाल्या तर त्यामध्ये फक्त मुंबईमध्येच समथिंग 2000-3000 प्लस जागा असायच्या, पण यावेळेस पुण्यामध्ये पण भरपूर जागा आहेत, त्यामुळे आपल्या कॉम्पिटिशन इथं वाटलं जाऊन राहिली या जिल्ह्यामध्ये। तर अशा बाबींचा आपण विचार करायला पाहिजे। तर अशा ह्या जे प्रश्न बनलेत, तर फॉर्म कुठं भरायचा, कोणत्या जिल्ह्यात माझ्या कास्टला भरपूर जागा आहेत, तर अशा प्रश्नांमध्ये आपण गोंधळून न जाता आपण यावेळेस योग्य जिल्ह्याची निवडच आपलं सिलेक्शन ठरवू शकते। तर ही बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे। तर जिल्ह्याची निवड कोणत्या बाबींचा विचार करून करायला पाहिजे, तर ते आता आपण बघूयात। की माझ्या मते मी सांगतो तुम्हाला 6 पॉइंट, तर त्याच्यानुसार आपण जिल्ह्याची निवड कशी करायला पाहिजे तर ते आपण बघूयात। तर माझ्या मते पहिला मुद्दा असा आहे की अंशकालीनच्या जागा जिथं आहेत तिथं आपण अर्ज करायला पाहिजे। म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहे की अंशकालीनच्या जागा ह्या तिथं कॅन्डिडेटच मिळत नाही, उमेदवारच मिळत नाही, त्यामुळे त्या अंशकालीनच्या जागा ह्या आपल्या सर्वसाधारण कॅटेगरीला मिळत असतात। कोणती कॅटेगरी असं म्हणते, कारण की तिथं 1 असो 2 असो, म्हणजे उमेदवारच जर मिळाले नाही तर ते जागा आपल्याला सर्वसाधारणला मिळत असतात। मागच्या वेळेस बऱ्याचशा ठिकाणी माजी सैनिक, दुसरा पॉइंट असा आहे की बऱ्याचशा म्हणजे आपली मागची जी 2024 ची भरती झाली, तर या भरतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी माजी सैनिकच्या जागा खाली गेलेल्या आहेत। तर ते कोणते जिल्हे आहेत, कोणत्या कॅटेगरीच्या जागा खाली गेलेल्या आहेत, तर हा विचार आपण करायला पाहिजे। सोबतच आपल्या विशेषतः एसबीसी कॅटेगरीच्या बऱ्याचशा ठिकाणी माजी सैनिकच्या जागा ह्या खाली गेलेल्या आहेत। तर अशा सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे। महिला प्रवर्गासाठी जर बोलायचं झाल्यास, तर महिला प्रवर्गाच्या जागा ह्या काही ठिकाणी खाली गेल्या आहेत। विशेषतः EWS या कॅटेगरीच्या EWS कॅटेगरीच्या महिलांच्या ह्या जागा ह्या काही जिल्ह्यांमध्ये खाली गेलेल्या आहेत। तर ह्या गोष्टींकडे आपण महिला प्रवर्गाने पण लक्ष द्यायला पाहिजे। SC ST सारख्या कॅटेगरी यांनी ओपनच्या जागांचा आपल्याला कुठं फायदा होऊ शकतो, SC ST SBC अशा कॅटेगरीने आपल्याला ओपनच्या जागांचा कुठं फायदा होऊ शकतो, तर या बाबींचा आपण विचार करायला पाहिजे। म्हणजे ओपनच्या जागांचा कसा फायदा होऊ शकतो, तर जिथं OBC NTC NTB NTD अशा कास्टच्या जिथं जागा नसतील, कारण की आपल्याला सर्वांना माहितीच आहे की ओपन मध्ये जाणाऱ्या जर कॅटेगरी असतील तर ह्या कॅटेगरी आहेत, तर ह्या कॅटेगरींच्या कुठं 1-2 अशा जागा आहेत जिथं टपचे मुलं येण्याची शक्यता कमी आहे। तर अशा ठिकाणी आपण अर्ज करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या कॅटेगरीचे जे टपचे मुलं आहेत ते ओपनची जागा घेतील, ज्यामुळे आपली लिस्ट आणखी खाली येऊ शकते। अशा बाबींचा आपण पूर्णतः विचार करायला पाहिजे। महिलांचा जर विचार करायचा झालाच, तर आता आपल्याला सर्वांना माहितीच आहे की महिलांची लिस्ट ही जेमतेम विशेषतः SC ST SBC यांची लिस्ट तर खूप काहीतरी खाली लागते, म्हणजे 110 प्लस 115च्या आतमध्ये लागते। पण आपण आपल्या सेफ झोनच्या पलीकडे कसं जाता येईल, म्हणजे 115 प्लस आपण कसे मार्क घेता येईल, तर अशा सर्व बाबींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे। म्हणजे 115 प्लस आपल्याला आपली टोटल 115 प्लस कशी जाईल
या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे। सोबतच आता समजा एसपी म्हणजे संबंधित जिल्ह्यामध्ये जर समजा वाशिम मध्ये जर एसपी मागच्या वेळेस जे एसपी होते तर तिथला पेपर जर सोपा असेल तर यावेळेस पण तेच एसपी आहेत का, की यावेळेस ते बदललेले आहेत, आणि बदललेले जे एसपी आहेत ते आधी कुठं होते, तर अशा आधी कुठं होते आणि त्यांनी समजा समथिंग यवतमाळमध्ये असतील तर यवतमाळचा पेपर आधी त्यांनी कसा काढलेला आहे, या गोष्टी सर्व गोष्टींचा आपण लक्ष द्यायला पाहिजे। सोबतच ग्राउंडचा जर विचार केला तर कुठं 1600 मीटर डायरेक्टली रोड न असते, कुठं ट्रॅकवर असते, तर अशा आपल्याला कुठं शिल्लक मार्क येऊ शकतात, आपल्याला ट्रॅकवर मार्क येऊ शकतात की आपल्याला रोडवर जास्त मार्क येऊ शकतात, अशा बाबींचा आपण विचार करायला पाहिजे। आणि अशा बाबींचा जर आपण विचार केला, या 5-6 बाबींचा जर म्हणजे अंशकालीनच्या जागा कुठं किती आहेत, म्हणजे त्या आपल्या सर्वसाधारण मिळत असतात, माजी सैनिकच्या जागा कुठं खाली जातात, या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे। म्हणजे विशेषतः एसबीसी SC ST कॅटेगरी सारख्या यांनी आणि नंतर ओबीसी EWS यासारख्या कॅटेगरीयांनी आपल्या म्हणजे ओबीसीच्या जागा तर यावेळेस भरपूर प्रमाणात आहे, तर कुठं आपल्याला फायदा होऊ शकते, म्हणजे 1-2 जागांमध्ये पण आपण जर आपलं ग्राउंड पेपर खूप काहीतरी टफ आहे, म्हणजे 45-90 असं काहीतरी जर आपले टोटल होत असेल, म्हणजे 130 प्लस जर आपली टोटल होत असेल तर आपण तिथं अर्ज करायला पाहिजे। आपण सध्या आपल्या घरी किती पेपर येतो, म्हणजे 90 प्लस जर येत असेल, 95 प्लस येत असेल, SC ST SBC यासारख्या कॅटेगरीच्या सर्वसाधारण उमेदवारांनी जर 125 प्लस जर क्रॉस केले तर कुठल्या पण जिल्ह्यामध्ये आपलं सिलेक्शन होऊ शकते। 130 जर केले तर कुठल्या पण एका जागेवर पण आपलं, तर अशा सेफ झोनच्या पलीकडे आपल्याला कसं जाता येईल याकडे आपण बघायला पाहिजे। म्हणजे आपलं ग्राउंड जर 125-130च्या दरम्यान जर म्हणजे ग्राउंड नाही म्हणजे टोटल आपली जर 125-130च्या दरम्यान जर येत असेल तर मुंबई सारखा जिल्हा आपल्यासारख्याला परवडणार नाही, कारण की लहान जिल्ह्यामध्ये आपण जायला पाहिजे, 1-2 जागांमध्ये पण जायला पाहिजे, कारण की 130 पर्यंत जर आपली टोटल जात असेल तर आपण तो जिल्हा निवडायला पाहिजे। SC ST SBC साठी आहे, आणि आपलं जर 130 प्लस जर टोटल जात असेल तर ओबीसी NTC अशा सारख्या कॅटेगरींनी पण योग्य तो जिल्हा निवडायला पाहिजे। म्हणजे माजी सैनिकच्या जागा बघून, अंशकालीनच्या जागा बघून अशा सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे। आणि सोबतच आपण आपल्या ठाणे शहर असो, पुणे शहर असो, नागपूर शहर असो, अशा ह्या ज्या मोजके मोठमोठ्याले जे जिल्हे आहेत त्याचा विशेषतः आपण म्हणजे पूर्णचा पूर्ण एक व्हिडिओ बनवणार आहे। इथं कुठं कोणी अर्ज करायला पाहिजे जेणेकरून त्यांचा फायदा होऊ शकतो, फायदा म्हणजे इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये तिथं त्यांचा फायदा होऊ शकतो, तर अशा सविस्तरपणे आपण व्हिडिओ बनवणार आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा, सोबतच सबस्क्राईब करा जेणेकरून जे समोरचे व्हिडिओ बनवेल मी ते तुमच्यापर्यंत येतील। जय हिंद।